अमरावती परिक्षेत्रात नवीन पोलीस महानिरीक्षक म्हणून चंद्रकिशोर मीना यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे। मीना हे 2006च्या IPS बॅचचे अधिकारी आहे। त्यांनी यापूर्वी गडचिरोली, गोंदिया, नागपूर सोबतच नांदेड, औरंगाबाद या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे। त्यानंतर अकोला येथे पोलीस अधीक्षक पद, त्यानंतर मुंबई येथे पोलीस उपायुक्त आणि नंतर थेट त्यांना पदोन्नती मिळून ते अमरावती परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षक पदावर बुधवारी रुजू झाले आहे। अमरावती विभागातील वाढत्या गुन्हेगारी कमी करण्यावर भर देण्यात येईल असे मीना यांनी स्पष्ट केले आहे। सर्व पोलीस अधीक्षक यांना सोबत घेऊन काम करणार, तसेच पोलीस विभागात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। आगामी नवरात्री उत्सव वेळी वाढत्या कोरोनाचे संकट पाहता नागरिकांनी शासनाच्या नियमावलीनुसार उत्सव साजरा करावा असे आवाहन मीना यांनी केले आहे। पण सध्याची स्थितीमध्ये कोरोनाच्या जे परिस्थिती आहे त्याला लक्षात घेऊन शासनाचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार हा उत्सव साजरा होणार, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील आणि लोकांसाठी पण लोकांना पण अशी विनंती आहे की कृपया करून हे गाईडलाईन्सचं पालन करून हा उत्सव साजरा करावा। कारण परिस्थिती अजून काबूमध्ये नाही आहे। सर्वांना माहिती आहे पण चालक होत असतील 7,500 ते जवळपास म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये 60% मृत्यू झालेले। तर असं काही होऊ नये ज्याच्यामुळे अजून त्याचा प्रभाव वाढेल। तर माझी अशी विनंती राहील आपल्या माध्यमातून की जे काही गाईडलाईन्स शासन करतात त्याप्रमाणे हा उत्सव साजरा होईल, त्याच्यासाठी डेफिनेटली IG लेवलवर एक राज्य कोऑर्डिनेशन समिती असते। लवकरच त्याची आम्ही इथे किंवा तिकडचे अधिकारी कोऑर्डिनेशन मीटिंग बोलावणार आणि त्याच्यामध्ये ते जे इश्यू आहे आंतर जिल्ह्याबद्दलचा ते आम्ही ठेवणार। त्याशिवाय ऑलरेडी माझ्या आपले SP अमरावती विभागाशी डिस्कशन झालेलं आहे। सर्व आयडेंटिफाईड पॉईंट्स आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जंगलामध्ये जे येणारे रस्ते आहेत ते पण लोकांना सर्वांना माहिती आहे, असं नाही की माहिती नाही। तशा रीतीने अजून त्याला प्रभावीपणे नाकाबंदी लावून किंवा माहिती गोळा करून त्याच्यावर कारवाई कायदेशीर करता येईल, त्याच्यासाठी अजून पाऊल उचलला हे सांगू। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।